कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मराठवाड्याच्या नांदेडमध्ये मुखेड भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे अक्षरशः हाहाकार उडालाय। यामुळे रावण गावामध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि पुराच्या पाण्यामध्ये 5 ते 6 जण वाहून गेलेत। मुखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावरती पाणी येते, त्यामुळे रावणगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। रावणगाव इथे 225 नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकलेत आणि त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात यशही आलंय। $206 पाऊस पडला, म्हणजे ढगफुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास 5 लोक बेपत्ता झाले। 150 पेक्षा जास्त जनावरांचा वाहून गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचा संभव आहे आणि विशेषतः खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते। NDRFची टीम, SDRFची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिलिटरीची टीम देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। थोडा पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे त्या ठिकाणून लोकांना आता काढता येत आहे आणि लोकांना सुखरूप काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे। रावण गावामध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी NDRF कडून बचाव कार्यही सध्या सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे। अभिषेक, सध्या नांदेडमध्ये बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे, परिस्थिती काय आहे, लोक सुरक्षित आहेत का? मी आता उभा आहे मुखेड तालुक्यातील रावणगाव या गावामध्ये। तुम्ही पाहू शकता जिथे पुराचा अक्षरशः हाहाकार जे आहे त्या गावात आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास आतापर्यंत SDRFचे 100 लोकांना जे आहे ते गावातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता SDRFची टीम जी आहे सकाळी 9 वाजल्यापासून जे या ठिकाणी बचाव कार्याला सुरुवात केलेली आहे। अजूनही त्यांचं बचाव कार्य जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि प्रत्येक जण जे आहे ते सुटकेचा श्वास या ठिकाणी सोडलेले गावातले अगदी जवळपास 5 ते 6 लोकच आहेत ते आता त्यांना जे आणण्यासाठी जे आहे ते SDRFचं पथक जे आहे ते आता बोट घेऊन गावाकडे रवाना झालेले आहे। तुम्ही पाहू शकता या बाजूला जे तुम्ही पाणी पाहत आहे ते पूर्ण शेत आहे आणि या बाजूला जे आहे ते पूर्ण गाव आहे। पूर्ण शेत जे आहे ते 100% शेत हे पाण्याखाली गेलेले आहे। नांदेडमध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती उद्भवली आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये नेमकं काय झालंय? रविवारी मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस पडला। 206 मिलीमीटर इतका भीषण पाऊस इथे पडलाय। लेंडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। लेंडी धरणाचं बॅकवॉटरचं पाणी रावणगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ या गावांमध्ये शिरलंय। रावणगावमध्ये 225 लोक अडकलेत आणि सकाळी त्यांची सुखरूप सुटकाही झाली आहे। हासनाळमध्ये 8, भासवडीमध्ये 20 आणि भिंगेलीमध्ये 40 लोक अडकले। संभाजीनगर विभागामध्ये 800 गावं बाधित आहेत आणि 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। 150हून अधिक जनावरही वाहून गेली। मदतीसाठी NDRF आणि सैन्य दलाची टीम तैनात करण्यात आलेली आहे। तेलंगणातील श्रीराम सागरचा विसर्ग घटवण्यात आलाय। इसापूर आणि विष्णुपुरीचा विसर्ग वाढवण्यात आलाय। नांदेडला संभाव्य धोका वाटल्यामुळे विष्णुपुरीचा विसर्ग वाढवल्याचं कळतंय। आता अपडेट कोकणातला आहे। कोकणातही कालपासून मुसळधार पावसाचा